संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांद्वारा समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी नागांची नागभूमी नागपूर या ठिकाणी नवनीत नगर येथील मिलिंद बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये आपण आजचा हा धम्मसंस्कार संपन्न करीत आहोत। या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित या धम्ममंचावरती स्थानापन्न पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि विशेषतः आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्वच धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, सर्वप्रथम भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती मी मंगल कामना, आशीर्वाद वचन अर्पण करतो। मिलिंद बुद्धविहार विहाराची संबंधित व्यवस्थापन समिती, संबंधित महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, जे जे कोणी संबंधित आहेत त्या सर्वांच्या प्रती मी प्रथमतः अनंत मंगल कामना, आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, अगदी काही दिवसांपूर्वीच आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदाने, हर्ष उल्हासाने आपल्या त्या उद्धारकर्त्याची, त्या महामानवाची जयंती आपण साजरी केली। दरवर्षीपेक्षा यावर्षीचा जोर जरा जास्तच होता असं आम्हाला पाहायला मिळालं। कदाचित त्याचं कारण काही वेगळं पण असू शकते। यावर्षीचा जोश मात्र खूप वाख्याण्याजोगा होता। अगदी लहान बालकापासून तर वृद्ध लोकांपर्यंत सगळेच जण या जयंतीच्या आनंदामध्ये न्हाऊन निघाले होते। सगळ्यांनी जयंती साजरी केली आणि अशा पद्धतीने याही वर्षी आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांना आपण समाजाच्या वतीने सुद्धा अभिवादन केलेलं आहे। बांधवांनो, बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांना सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। कारण सध्या बाबासाहेबांच्या जयंतीमुळे जो आनंद आपल्यामध्ये संचारलेला आहे, या आनंदाचं रूपांतरण प्रेरणेमध्ये व्हावं, तो आनंद विरजून जाऊ नये, तो उत्साह शांत होऊ नये, तो आनंद आणि तो उत्साह प्रेरणेमध्ये रूपांतरित झाला पाहिजे, शक्तीमध्ये रूपांतरित झाला पाहिजे, बलामध्ये रूपांतरित झाला पाहिजे। कारण बांधवांनो, आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि म्हणून सदैव या जबाबदारीचं भान असणं आणि माझं काय कर्तव्य आहे याची जाणीव असणं हे नित्य नियमाने अत्यंत महत्त्वाचं आहे बांधवांनो। म्हणून तर
धम्मदेसनेच्या माध्यमातून सुद्धा कधीमधी आम्ही सुद्धा म्हणजे धम्माचं तत्त्वज्ञान वगैरे सांगतोच, परंतु सोबत बाबासाहेबाचा म्हणजे विचारसुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम करतो बांधवांनो. का बरं? कारण बाबासाहेब आपल्यासाठी प्रमाण आहेत ना. आज आपण बौद्ध आहोत. आपण बौद्ध का आहोत बरं? कारण बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रमाण आहेत. 67 वर्ष झाली आपल्या सर्वांना. तुम्ही विचार करा, 67 वर्षा अगोदर 1956चा तो काळ, ते वर्ष ज्या वर्षात आपल्या समाजामध्ये शिक्षण नव्हतं, आपल्या समाजामध्ये कोणतीही विकासात्मक पायरी नव्हती. आपला समाज अज्ञानी होता, अडाणी होता, अशिक्षित होता. पण बाबासाहेबांनी आव्हान केलं काय? ज्यांना कुणाला बौद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे त्यांनी येत्या अशोका विजयादशमीला अर्थात 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला उपस्थित राहावं. लाखोच्या संख्येने लोक नागपूरला उपस्थित राहिले, लाखोच्या संख्येने. कोणाला बुद्ध माहीत होता बरं? जे लाखो लोक त्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956ला उपस्थित होते, त्यांच्यापैकी कोणाला बुद्ध माहीत होता? भंतेजी म्हणजे काय हे कुणाला माहीत होतं? पण लाखो लोक जमले ना. कशासाठी जमले? बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यासाठी. पण कारण काय? ज्यांना बुद्ध माहीत नाही, ज्यांना धम्म माहीत नाही, ज्यांना संघ माहीत नाही आहे, पण बाबासाहेब आपल्यासाठी प्रमाण आहेत, आहे ना. त्या लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त एक विश्वास होता की बाबासाहेब आंबेडकर हेच आपले उद्धारकर्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरा कोणीच आपला उद्धारकर्ता होऊ शकत नाही. अगदी आंधळा माणूस सुद्धा म्हणेल की बाबासाहेब आंबेडकर ज्या मार्गाने मला घेऊन जातील, मी कोणताही विचार न करता बाबासाहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून बाबासाहेबाच्या मागे मागे जाईल, आहे ना. बाबासाहेबांवरती विश्वास होता ना आपल्या लोकांचा. बाबासाहेब आपल्यासाठी प्रमाण होते, सर्टिफाईड आहे बाबासाहेब आपल्यासाठी. कारण बाबासाहेबांनी म्हटल्यामुळंच तर आपले लोक लाखोच्या संख्येने आले आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हो, किती हा विश्वास बाबासाहेबांवरती, किती हा विश्वास. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर गुरु चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण पंचशील स्वीकार करतात, बौद्ध धम्माची दीक्षा घेतात आणि त्यानंतर जेव्हा त्या जमलेल्या लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी आणि 22 प्रतिज्ञा वदवून घेण्यासाठी जेव्हा माईक समोर उभे ठाकतात, तेव्हा सुरुवातीला बाबासाहेब काय म्हणतात की उपस्थितांनो, मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना बौद्ध धम्मा स्वीकार करायचा आहे त्यांनी आपला हात वर करावा, त्यांनी आपला एक हात वर करावा. आश्चर्य बघा, लोकांनी दोन्ही हात वर केले. बाबासाहेब म्हणतात एक हात वर करा, लोकांनी दोन्ही हात वर केले. बघा काय हा विश्वास हो बाबासाहेबांवर, किती हा विश्वास बाबासाहेबांवर की माझा उद्धारकर्ता हा केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही आमचा उद्धारकर्ता होऊ शकत नाही, दुसरा कोणीही आमचा उद्धार करू शकत नाही. बघा एवढा उद्धार केला बाबासाहेबांनी आमचा. आमच्या सर्वांचा उद्धार करून गेले बाबासाहेब. आज 67 वर्ष झाले आपल्या सर्वांना बौद्ध बनून आणि येणाऱ्या अशोका विजयादशमीला आपल्याला किती वर्ष पूर्ण होतील? 68 वर्ष होतील ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण सगळे 68 वर्षांचे बौद्ध आहोत, बरोबर आहे? किती वर्षांचे बौद्ध आहोत आपण? 68 वर्षांचे बौद्ध आहोत. बांधवांनो थोडा विचार करा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध बनवलं. आज 68 वर्ष झाली. या 68 वर्षामध्ये आपल्यामध्ये काय काय परिवर्तन झालं हो, आपल्यामध्ये काय काय बदल झाला. तुम्ही स्वतःचा विचार करा, स्वतःचं परीक्षण करा की माझ्यामध्ये काय बदल झाला. बघा बरं, स्वतःचं परीक्षण करा बरं. तुम्ही स्वतःचं परीक्षण करा, स्वतःला एक्झामाइन करा की बौद्ध धम्म स्वीकार केल्यामुळे माझ्यामध्ये
काय बदल झालेला आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझ्यात मूलाग्र बदल झालेला आहे. अरे मूलाग्र परिवर्तन झालं. हे वेशांतर होणं सोपं आहे, एखाद्याचं नामांतर होणं सोपं आहे, वेशांतर होणं सोपं आहे, नामांतर होणं सोपं आहे. परंतु बांधवांनो, आपल्यामध्ये सर्वात मोठा जो बदल झालेला आहे हा बदल केवळ बौद्ध धम्मामुळे झालेला आहे. तो म्हणजे आपल्यामध्ये विचारांचं परिवर्तन झालेलं आहे ना. झालं की नाही? विचारांचं परिवर्तन झालं ना आपल्यामध्ये. बघा बरं, आपण वैचारिकदृष्ट्या किती बदललेले आहोत. जे काही जुनं होतं, जुन्या चाली रीती रूढी परंपरा, त्याचा त्याग केला ना आपण, केला ना. आता काही लोक असतील बिचारे, आहे की नाही. आता आम्ही टीका टिप्पणी म्हणून नाही, जे दिसते आम्हाला डोळ्यांनी ते आम्ही पाहतो. काही लोक असतील आपल्यामध्ये की जे अजूनही त्या जुन्या चाली रीती रूढी परंपरा देवी देवता या थुंकलेल्या थुंकीला अजूनही चाटत बसलेले आहेत. अजूनही काही लोक आहेत ना असे. परंतु आम्ही त्यांना बिलकुल रागवत नाही, आम्हाला दया येते. बिचाऱ्यांना अजूनपर्यंत बुद्ध समजलेला नाही, बिचाऱ्यांना अजूनपर्यंत बाबासाहेब समजले नाही. अज्ञानी आहेत बिचारे, त्यांना धम्म समजला नाही. पण ज्यांना ज्यांना धम्म समजला, ज्यांनी बुद्धाला वैचारिकदृष्ट्या स्वीकार केला, बांधवांनो बघा किती मोठं परिवर्तन झालं. बघा बरं, हे जे मिलिंद बुद्ध विहार आहे, हे मिलिंद बुद्ध विहार आपल्या परिसरामध्ये आहे. हा बदल नाही का हो? स्वतःचं परीक्षण करा बरं, किती मोठा बदल आहे. हे सर्व बदल आपल्यामध्ये घडलेले आहेत बांधवांनो. विचार करा, जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिलाच नसता तरी एवढं मोठं परिवर्तन आपल्यात झालं असतं का? विचार करा बरं, एवढं मोठं परिवर्तन आपल्यामध्ये झालं असतं का? नाही. हे परिवर्तन केवळ आणि केवळ बुद्ध धम्मामुळे झालेलं आहे. हे पुन्हा पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही जण टीका टिप्पणी पण करतात. नक्की हा काही लोकांचा टीकेचा विषय असू शकतो. काही लोक बौद्ध समाजाकडे पाहून असा विचार करतात, या लोकांकडे काय, ह्या लोकांना बाबासाहेबांनी आरक्षण दिलं म्हणून ह्या लोकांना नोकऱ्या लागल्या, ह्या लोकांकडे गाड्या आल्या, ह्या लोकांकडे गाडी बंगला बँक बॅलन्स झालं. केवळ कशामुळे? आरक्षणामुळे. मला सांगा उपस्थितांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली, तर बाबासाहेबांनी काय फक्त महाराष्ट्रातील महार, पूर्वीचे महार, आताचे जे नवबौद्ध आहेत का फक्त बौद्धांनाच आरक्षण दिलं का? सांगा बरं, हो की नाही? नाही ना. फक्त म्हणजे बाबासाहेबांनी फक्त बौद्धांनाच आरक्षण दिलं का? नाही ना. अरे बाबासाहेब एवढे स्वार्थी नव्हते हो. बाबासाहेबांसारखा सच्चा देशभक्त जर दुसरा कोणी होऊ शकतो का? अरे बाबासाहेबांनी एसटीचा विचार नंतर केला, ओबीसी समाजाचा विचार अगोदर केलेला आहे. भारताचं संविधान वाचा तुम्ही, संविधानाचं वाचन करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. एसटी समाजाचे असूनही बाबासाहेबांनी एसटीचा विचार नंतर केला. पहिले बाबासाहेबांनी ओबीसींचा विचार केलेला आहे. या भारत देशामध्ये राहणारा हा ओबीसी समाज, तो सुद्धा माझा समाज आहे, माझे बांधव आहेत, त्यांचाही उद्धार झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांचाही विचार केला. नंतर मग SC ST VJNT SSB मायनॉरिटी ह्या सगळ्यांचा विचार केला बाबासाहेबांनी. मग विचार करा, आपण या महाराष्ट्रातले बौद्ध लोक आहोत, महाराष्ट्रातील जे बौद्ध आहेत त्यांची गणना महाराष्ट्रात लिगली SC कॅटेगरीमध्ये केली जाते. बरोबर आहे? आपल्या सर्टिफिकेटमध्ये SC कॅटेगरीज आहे ना. तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे की नाही? कोणतं सर्टिफिकेट आहे ते? जातीचं सर्टिफिकेट आहे ना, कास्ट सर्टिफिकेट. धर्माचं नाही बरं, धर्माचं सर्टिफिकेट नाही, जातीचं प्रमाणपत्र. त्याच्यावरती लिहिलं असेल बघा, काय? सिरियल नंबर 37. बघा, कधीतरी वाचा तो पण एक अभ्यास करण्याचा भाग आहे. कधीतरी वाचा, त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे 1956च्या अगोदरचे जे महार आहेत
त्यांना SC कॅटेगरीमध्ये जेवढ्या काही सुखसुविधा मिळतात ते सर्व सुखसुविधा आजच्या नवबौद्धांना सुद्धा देण्यात येईल. हे अमेंडमेंट झालेली आहे 1991 मध्ये महाराष्ट्रामध्ये ST अमेंडमेंट ॲक्टनुसार. म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या बौद्धांना SC म्हणून जे सुखसुविधा प्राप्त होतात ते सगळं काही मिळतात. पण मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये SC आणि ST कॅटेगरीमध्ये मला वाटते SC कॅटेगरीमध्ये 5 जाती काहीतरी, एक महार, चंभार, मातंग आणि अशा 4-5 काहीतरी जाती आहेत. STमध्ये पण विविध प्रकारच्या कॅटेगरी जाती आहेत. तर विचार करा, या सर्वांना सारखंच तर आरक्षण मिळालं ना. सगळ्यांना सारखंच आरक्षण मिळालं. या जातीला जास्त, त्या जातीला कमी असं आहे का? कॅटेगरीनुसार सर्वांना सारखंच आरक्षण मिळालं. मग विचार करा, आरक्षण जरी सर्वांना सारखं मिळालं पण या आरक्षण मिळालेल्या लोकांमध्ये केवळ बौद्ध समाजच का बरं सर्वांच्या पुढे निघून गेला? विचार करा बरं. लोक जी टीका टिप्पणी करतात आरक्षणामुळे लोक पुढे गेले, मला सांगा आरक्षण तुम्ही लोक बसलेले आहे, किती लोकांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागल्या असतील? खूप कमी लोक आहेत. त्यासाठी पात्रता पाहिजे ना, शैक्षणिक पात्रता निर्माण करावी लागते, तेव्हा नोकऱ्या लागतात. बांधवांनो, बौद्ध व्यक्तीमध्ये, बौद्ध समाजामध्ये हे जे परिवर्तन झालेलं आहे हे केवळ आणि केवळ बौद्ध धम्मामुळे झालेलं आहे, आरक्षणामुळे नाही. हे पुन्हा लक्षात घ्या तुम्ही. आरक्षणामुळे तुम्हाला नोकऱ्या लागतील, भरपूर पैसा येईल, गाडी, बंगला, बँक बॅलन्स सगळं काय येईल, परंतु आरक्षणामुळे विचारांचं परिवर्तन होत नसते. समजते तुम्हाला? आरक्षणामुळे विचारांचं परिवर्तन होत नसते. गाडी, बंगला, बँक बॅलन्स आल्यामुळे विचारांचं परिवर्तन होत नसते. मोठी क्लास 1ची नोकरी लागलीमुळे विचारांचं परिवर्तन होत नसते. आपल्यामध्ये विचारांचं परिवर्तन झालं ना. कशामुळे झालं? आरक्षणामुळे, नोकऱ्या लागल्यामुळे, गाडी, बंगला, बँक बॅलन्स आल्यामुळे. कशामुळे परिवर्तन झालं? बांधवांनो, पुन्हा लक्षात घ्या की आपल्यामध्ये, आपल्या बौद्ध समाजामध्ये हे जे वैचारिक परिवर्तन झालेलं आहे हे केवळ आणि केवळ बौद्ध धम्मामुळे झालेलं आहे. यावर माझा ठाम विश्वास आहे आणि तुम्ही सुद्धा पुन्हा हे लक्षात घेतलं पाहिजे. हे परिवर्तन आपल्यात झाल्या बांधवांनो बौद्ध धम्मामुळे. हे जे परिवर्तन झालेलं आहे यासाठी सुद्धा केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रमाण आहेत. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलं, बौद्ध धम्म स्वीकार केल्यानंतर त्या जमलेल्या लाखो लोकांना बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात? त्या उपस्थितांना म्हणतात की आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. काय म्हणतात बाबासाहेब? की बांधवांनो, आपली जबाबदारी वाढलेली आहे, कारण आपण आता बौद्ध झालेले आहोत. म्हणून जे कोणी बौद्ध धम्माचा स्वीकार करत आहेत त्यांनी बौद्ध धम्माचं काटेकोरपणे आचरण करावं, अन्यथा बाबासाहेबांची शंका होती, जर आपण बौद्ध धम्माचं काटेकोरपणे आचरण केलं नाही किंवा त्याच्यामध्ये जर जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा घुसळवल्या तर असं होऊ शकते की येणाऱ्या काळामध्ये जगातले बौद्ध म्हणतील की भारतातल्या बौद्धांनी बुद्ध धम्म बाटवलं. समजतं तुम्हाला? बाटवणं म्हणजे काय? खराब करणे, अपवित्र करणे हा त्याचा अर्थ होतो. बाबासाहेबांनी बोललेले आहेत हे. बाबासाहेबांची शंका होती आणि आज बघा 67 वर्ष पूर्ण झाली. तर विचार करा आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे हो. धर्माच्या दृष्टीने, इतर धर्मियांचा जर विचार केला तर या धर्माच्या दृष्टीने या भारतामध्ये जे सर्वाधिक तरुण आहेत ते आपणच आहोत ना. आपण आता हिंदू लोक हे पारंपरिक आहेत, हजारो वर्ष झाले. मुस्लिम लोक भारतामध्ये तेही हजारो वर्ष झाले त्यांना, किंवा जैन लोक त्यांना हजारो वर्ष झाले, शीख लोक त्यांना जवळपास शेकडो वर्ष होऊन गेले, किंवा ख्रिश्चन लोक त्यांनाही हजारो वर्ष होऊन गेले. या सर्व धर्मीयांच्या तुलनेमध्ये आपण म्हणजे बौद्ध लोक फक्त आणि फक्त 67 वर्षांचे आहोत, सर्वाधिक तरुण आहोत. तर विचार करा
आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे बौद्ध धम्माचं काटेकोरपणे आचरण करण्याची आणि बौद्ध धम्माचं रक्षण करण्याची किती मोठी जबाबदारी आहे। आमचे सर्वात मोठे गुरु आहेत ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, पूजनीय भदंत धम्मसेवकजी महाथेरो। जेव्हा कधी आम्ही त्यांना भेटतो ना, मुळाव्याला असतात, जर तुम्ही कधी त्यांचं नाव वगैरे ऐकलं असेल, आमच्या भिक्खू संघाचे अध्यक्ष आहेत। आम्ही त्यांना जेव्हा कधी भेटतो ना, ते आम्हाला एक वचन नेहमी सांगतात बघा, आणि ते खरंच आहे। ते म्हणते की आम्हाला, आमचे गुरु म्हणते आम्हाला नेहमी बोलतात की या भारतामध्ये, केवळ भारतातच नाही तर या पृथ्वीवर सर्वात जास्त जबाबदारी ही बौद्ध लोकांवरती आहे भारतातल्या। या भारतात इतर कोणत्याच धर्मगुरूंवर एवढी जबाबदारी नाही आहे की जेवढी जबाबदारी भिक्खू संघावरती आहे। या भारतामध्ये राहणाऱ्या इतर लोकांवर एवढी जबाबदारी नाही आहे जेवढी जबाबदारी इथल्या बौद्ध लोकांवरती आहे। हे वचन सत्य आहे, कारण आपण धर्माच्या दृष्टीने नवीन आहोत। म्हणून बांधवांनो, बुद्ध धम्माचं काटेकोरपणे आचरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। बाबासाहेबांनी बोलल्याप्रमाणे बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात की माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे। तुमचंही मन बलवान व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिताच मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे। खूप मोठी जबाबदारी दिली बांधवांनो। बाबासाहेब आंबेडकरांनी या जबाबदारीची जाणीव सदैव आपल्या मनामध्ये ठेवा, या जबाबदारीचं भान आपल्या मनामध्ये ठेवा। आज या 67व्या म्हणजे या 68व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना, बाबासाहेबांना अभिवादन करीत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या जबाबदारीचं भान सदैव आपल्या मनामध्ये ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे बांधवांनो। कारण आपल्यावरती सर्वात मोठी जबाबदारी आहे। आम्ही जेव्हा आज पाहतो, सदैव आम्ही धम्मदौरे करत असतो, तर धम्मदौरे करत असताना आम्ही अनेक लोकांना पाहतो की आपल्यामध्येच असे काही महाभाग आहेत की त्यांना अजूनही बुद्ध धम्माचं महत्त्व समजलेलंच नाही आहे, त्यांना अजूनही बाबासाहेबाचं महत्त्व समजलेलं नाही आहे। त्यांना अजूनही वाटतं की मला नोकरी लागली, मला गाडी बंगला बँक बॅलन्स मिळाला, हे कोणामुळं? अरे त्या देवामुळे मिळाला हो मला सर्व। कोणामुळे? त्या देवाची कृपा माझ्यावर घडली, त्या बाबाची कृपा माझ्यावरती घडली, म्हणून मला नोकरी लागली। किती मोठं अज्ञान आहे हो हे, किती मोठं अज्ञान आहे। अजूनही देवभोळेपणा गेलेला नाही आहे, अजूनही काही लोकांमधल्या जुन्या चाली रीती रूढी परंपरा गेलेल्या नाही आहे। एक तर महाविद्वान मला भेटले, काय म्हटले माहिती आहे आम्हाला, म्हणजे कधी कधी आम्हाला वाटते पण हे एवढी विद्वत्ता म्हणजे ही खुडचड बुद्धी येते कुठून आपल्या लोकांमध्ये हो। एक तर बुद्ध बाबासाहेबांचा अभ्यास नाही आहे आणि दुसरंच काहीतरी खुडचडपणा बाहेर करतात। एक जण आम्हाला भेटला आणि आम्हाला काय म्हणे की भंतेजी म्हणे, बाबासाहेब आंबेडकरांनी ते बुद्ध धम्म दिला वगैरे वगैरे सर्व ठीक आहे म्हणे, पण म्हणे बाबासाहेबांनी म्हणे ते जे 22 प्रतिज्ञा दिल्यानं त्या 22 प्रतिज्ञातल्या सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा नव्हत्या पाहिजे द्यायला, द्यायला नव्हत्या पाहिजे म्हणे। म्हटलं बाई कसं काय, हे तर लईच विद्वान निघालं, सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा द्यायला नव्हत्या पाहिजे म्हणे। म्हटलं बाबासाहेबांच्या स्वतःला तुम्ही विद्वान समजू लागले। मी म्हटलं बरं झालं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, बरं झालं म्हटलं 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या, नाहीतर आज की नाही तुम्हाला म्हटलं बऱ्याच चान्स मिळाला असता। कुठं म्हटले बाबासाहेब इकडे जाऊ नका, कुठे म्हटले बाबासाहेब याची पूजा करू नका, कुठं म्हटले बाबासाहेब असं करू नका तसं करू नका। म्हटलं वा, तो मला चान्सच मिळाला असता। म्हणून आम्हाला जरी तो अधिकार मिळाला, बाबासाहेबांनी दिला, आम्ही हक्क अधिकाराने बोलू शकतो। बाबासाहेबांनी म्हटलं याची उपासना करणार नाही, करू नका। बाबासाहेबांनी म्हटलं ह्या विचार सांगितला 22 प्रतिज्ञेमध्ये बिलकुल करू नका, आम्ही अधिकाराने बोलतो, हक्कानं म्हणतो, कारण बाबासाहेब म्हणून गेलेले आहेत। बघा नागपूरला
आम्ही जेव्हा कधी येतो बांधवांनो, हा नक्कीच टीकेचाच विषय असू शकतो, काही लोकांना याचं वाईटही वाटेल, पण औरंगाबादवरून जेव्हा कधी आम्ही म्हणजे नागपूरकडे धम्म दौऱ्याच्या निमित्ताने येतो तेव्हा आमच्या भिक्खू संघामध्ये ही चर्चा होते. आम्ही विचार करतो ही नागवंशांची भूमी आहे, या भूमीमधून नागवंशीय लोकांनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं, या भारतभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. याच नागवंशीयांच्या भूमीला साक्ष ठेवून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. पण याच नागभूमीच्या परिसरात, याच नागपुराच्या परिसरामध्ये बौद्ध विचाराला काळीमा फासणारी घटनासुद्धा, एक देवालय सुरू झालं तुमच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. काय म्हणतात त्याला, ते वर्ध्याच्या अलीकडे आहे, ते म्हणतात ना वित्तू बाबा. हां, टाकळ घाटला सुरू झालं. आम्ही गेलो बा एकदा पाहायला, खूप नाव ऐकलं, व्हिडिओ पाहिले. टाकळ घाटला बौद्ध म्हणजे ते काय त्याचं नाव, वित्तू बाबा, टाकळ घाटचा वित्तू बाबा, टाकळ घाटचा वित्तू बाबा. म्हटलं एकदा पाहूच म्हटलं जाऊन. आम्ही वेळ काढला, त्या टाकळ घाटला गेलो आम्ही. इतकं सुंदर बुद्ध विहार, अरे एवढं चांगलं बुद्ध विहार, आम्हाला आश्चर्यचकित, म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलो, एवढं सुंदर बुद्ध विहार. आणि काय ती मूर्ती, तुम्ही गेले कधी, म्हणजे पूजेसाठी नाही व उपासनेसाठी नाही, ते विहार बघायला आम्ही गेलो तिथे. इतकं सुंदर विहार, इतकी सुंदर मूर्ती, आणि अगदी त्याच्या बाजूलाच बघा, त्याच्या बाजूला जो काही म्हणजे प्रकार सुरू होता, तो प्रकार बघून आम्हाला वाटलं की हे सर्व बाबासाहेबांनी बुद्धाच्या विचारांना तिलांजली देणार हे काम इथं सुरू आहे. एक दिवस असा येईल की बौद्ध लोकांची सैलानी यात्रा त्या टाकळ घाटला सुरू होणार आहे. बघा, तुम्हाला निश्चितपणे होणार आहे. कारण आज कसं झालेलं आहे, चमत्कार को नमस्कार आहे ना, चमत्कार को नमस्कार. लोक आम्हाला म्हणते जी तो वित्तू बाबा की नाही लई चमत्कारिक होता, शिव्या द्यायच्या लोकांचं भल व्हायचं म्हणे, लोकाला दगड मारायचं म्हणे, तर लोक चालू लागायचे आणि पळू लागा. अरे म्हटलं हे काय चमत्कार. आणि असे चमत्काराच्या भागड कथा लोकांनी ऐकल्या की चमत्कार को नमस्कार करतात. बघा आपले लोक तिथं ते सुरू झाले सगळे प्रकार. बघा बांधवांनो, या सर्व खुडचड प्रकाराला आपण बळी पडू नये. आपण बुद्धिजीवी लोक आहोत, आपण वैचारिक लोक आहोत, बुद्ध बाबासाहेबाच्या विचाराचे लोक आहोत, विज्ञानवादी लोक आहोत. बघा आम्ही नागपूरमध्ये किंवा वर्धा ह्या परिसरात फिरतो ना, आपल्याच बौद्ध लोकांच्या घरामध्ये जिथे बुद्ध आणि बाबासाहेब ठेवलेले असतात, तिथे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं बुद्धाची मूर्ती, बाबासाहेबांची मूर्ती, बाबासाहेबांचा फोटो, आणि बाजूला एक छोटासा फोटो असतो, छोटासा आहे ना, छोटासा फोटो असतो. एकदा सहज बघितलं, मला वाटलं संत गाडगे बाबांचा फोटो असेल, वाटलं आम्हाला संत गाडगे बाबांचा फोटो असेल. म्हटलं वा वा, छान छान. जवळ जाऊन पाहतो तर वित्तू बाबा असा भोंगडा बसलेला आणि हातपाय ते बांधलेले. बघा वित्तू बाबा. म्हटलं ताई, म्हटलं हा काय प्रकार आहे, बुद्धाच्या बाजूला तुम्ही हे कोणत्या बाबाला बसवलं. नाही भंतेजी म्हणे हा वित्तू बाबा आहे म्हणे, आणि लई म्हणजे चमत्कारिक बाबा आहे म्हणे, असं तसं. म्हटलं अरे, म्हटलं हा प्रकार थांबला पाहिजे. विचार करा, विशेषतः नागपूरमध्ये राहणाऱ्या बौद्धांवरती आताची सध्याची ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. नाहीतर येणाऱ्या काळातली पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. बघा सांगतो, खरं सांगतो बघा, कारण आता जे काही प्रकार त्या टाकळ घाटमध्ये सुरू आहे ते प्रकार थांबले पाहिजे. आपण मात्र त्याला बळी पडू नये. जोपर्यंत असे प्रकार सुरू राहतील त्या या भूमीमधून हे प्रकार लवकरात लवकर थांबले पाहिजे. आपण बुद्धिजीवी लोक आहोत, आपण विज्ञानवादी लोक आहोत, आणि बुद्धी सुसंगत जे विचार आहेत, जे विज्ञानवादी विचार आहेत, त्यांचा स्वीकार करावा आणि त्याप्रमाणे धम्माचंच पालन करावं. कारण धम्मच आपल्या सर्वांचं मंगल करणारा आहे. म्हणून आजही जे कोणी आपल्यातले जे कोणी असतील, जे अजूनही जुन्या चाली रीती रूढी परंपरेला चिकटलेले आहेत, कृपया त्यांनी आपल्या जीवनातलं हे अज्ञान दूर करा. धम्माला समजून घ्या, बुद्ध समजून घ्या, बाबासाहेबाचा विचार आत्मसात करा. आणि मला एक या गोष्टीवरती ठाम विश्वास आहे, एकदा केवळ एकदा
तुमच्या हे डोक्यातलं हे खुळचट म्हणजे हे हा जो खुळा भाव आहे, एकदा का हा खुळा भाव निघाला आणि धम्माची महती समजली, बाबासाहेबाचा विचार आत्मसात केल्यानं जीवनभरपर्यंत तो व्यक्ती कधीच बुद्ध आणि बाबासाहेबाच्या विचारांच्या विरोधामध्ये जाणार नाही, कधीच बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आचरण करणार नाही, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे बघा. म्हणून आपली जबाबदारी आहे, जे लोक या विहाराच्या माध्यमातून काम करत आहेत बघा, धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याचं, नक्कीच ते लोक अभिनंदनास पात्र आहेत. मी या ठिकाणी नक्कीच इथे बसलेल्या आपण सर्व माता भगिनींचं आणि तुम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व उपासक उपासिकांचं अभिनंदन करेल. आपण सर्वच अभिनंदनास आणि धन्यवादास पात्र आहात बघा. आपण या निमित्ताने काम सुरू केलेलं आहे की आपल्या समाजामध्ये धम्माचे बीज रुजावे, आपल्या लोकांना धम्म समजावा, लोक धम्मचारी बनावे, धम्मवान बनावे आणि आपल्या सर्व लोकांचं मंगल व्हावं, या उदात्त हेतूने बघा आपल्या सर्व माता भगिनी उपासिकांनी हा धम्मदेशनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणून उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासक उपासिकांनो, बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी त्याचं भान ठेवा, त्याची जाणीव ठेवा आणि धम्माला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. कारण धम्मामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, आपल्या सर्वांचं कल्याण आहे. बांधवांनो, मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगलकामना अर्पण करतो. मिलिंद बुद्धविहार, नवनीत नगर, नागपूर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, दान पुण्य केलं, त्या सर्व दान दायक दायिका, उपासक उपासिका, मिलिंद बुद्धविहार व्यवस्थापन समिती, त्यानंतर महिला मंडळ, सर्व उपासक आणि उपासिकांच्या प्रती या ठिकाणी मंगलकामना अर्पण करून माझं धम्म भाष्य या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सर्वांनी अभिवादन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.